श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? आज सुट्टीचा दिवस 26 जानेवारी असल्यामुळे आज सगळे निवांत उठले आणि सगळे कामं आरामातच चालू झाले होते. मग उठायलाही उशीर झाला होता आणि मुलांनाही भूक लागली होती. मग मला झटपट असा होणारा तांदळाच्या पिठाचा डोसा केला. ना तर पिठाला भिजवावं लागतं, ना त्याला इनो खायचा सोडा काही घालायची गरज नाही. फक्त तांदळाच्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ चवीपुरतं घालून त्याला पूर्ण फेटून घ्यायचं आणि छान असं तव्यावर परतून घ्यायचं. खूप छान असा टेस्टी आणि स्वादिष्ट असा डोसा तयार होतो. आणि मी त्यामध्ये बीट मिक्स केला आहे, कारण असं तर मुलं बीट खात नाहीत आणि त्यांच्या शरीरासाठी रक्तवाढीसाठी चांगलं आहे बीट, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं बीटही किसून घातलं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काही व्हेजिटेबलही घालू शकता, पण मी फक्त बीट घातला आहे. खूप छान असा चविष्ट डोसा तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि याची संपूर्ण रेसिपी जर तुम्हाला पाहिजेच असेल तर मी माझ्या चॅनेलवर अपलोड करीन. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. मी 1-2 दिवसात पूर्ण रेसिपी अपलोड करते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. तुम्ही अशा प्रकारे करा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. हे झाला नाश्ता. मग नंतर स्वयंपाकासाठी दुपारच्या जेवणासाठी मी बनवल्या होत्या बेसनच्या वड्या. तुम्ही यांना काय म्हणताय ती मला नक्की सांगा. मी याला तर वड्याच म्हणतो. आधी थोडंसं फ्राय करून घेतलं आणि नंतर मुलांना बाजूला काढून परत आमच्यासाठी मसाल्याचं बनवून घेतलं. ही रेसिपी जर तुमच्याकडं भाजीला काय नसेल तर तुम्ही अशी झटपट होणारी एकदम स्वादिष्ट अशी ही रेसिपी बनवू शकता. मग मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि काही ग्रोसरी तुम्हाला सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी की मी डीमार्टमधून ग्रोसरी काही सामान आणलं आहे. ते सेट करायचं काम चालू होतं. मग सगळे जिथल्या तिथं ठेवून सगळं सेटिंग करून घेतलं. जिथल्या तिथं सगळा पसारा वगैरे भरून घेतला. मुलांना आणलेलं खायचं वगैरे असं मस्त ह्या डब्यामध्ये भरलं. आणि ही डब्बेही मी डीमार्टमधून घेतले आहेत. खूप चांगल्या प्रकारे डब्बे आहेत. सगळं त्यात बसून जातं आणि मुलं स्वतःहून काढून घेऊन खाऊ पण शकतात. त्याच्यामध्ये ठेवलं तर 3चा सेट होता. अगदी बजेटमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. मला तर खूप आवडला. हा पण मी डीमार्टमधूनच घेतला आहे. तुम्हाला आवडला का माझा सेट मला नक्की सांगा. मग मी सगळे अशा प्रकारे त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलं. सगळं किचन ओटा वगैरे मग साफ करायचा होता. जिथलं तिथं सगळं सामान वगैरे ठेवायचं होतं ते सगळं ठेवून घेतलं. आणि आजचा दिवस एकदम शांत आणि स्लो चालू होता. हे बघा अशा प्रकारे मी सगळं जिथलं तिथं ठेवलं. मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे सगळं भराभरी केली. आणि मग नंतर मला तूप करायचं होतं. मग तूप करण्यासाठी पण तुपाची प्रोसेस केली. आधी सगळं तूप वगैरे भांड्यामध्ये काढून घेतलं. थंड पाणी होतं, त्या थंड पाण्यामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून खूप छान प्रकारे तूप निघतं. तुम्ही ह्या प्रकारे एकदा करून बघा, मस्त होतं. मग हे सगळे कामं करत करत दिवस कधी मावळतो तोच कळला नाही. मग एकीकडे चहाला ठेवला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. त्यामध्ये फक्त मी मसाले भातच लावला होता, कारण दुपारी केलेला स्वयंपाक बराचसा उरला होता. त्यामुळं साधा सिंपल असं मसाले भात केला आणि सगळा किचन आवरून घेतला. बघा कसा मी किचन आवरून घेतला आहे. सगळं जिथलं तिथं सगळा रमणा वगैरे ठेवला आणि आजचा दिवस मी असाच घातला. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.